फायनली अमेरिकेनं भारतावर 25% टॅरिफ अनाऊन्स केला, सोबत पेनल्टी सुद्धा. हा टॅरिफ लागू होतोय 1 ऑगस्ट पासून. आता पेनल्टी कसली, तर जर भारतानं रशिया सोबत काही डील केली तर अमेरिका भारतावरती ऍडिशनल चार्जेस लागले. हे बघा, भारत हा रशियाचा सर्वात मोठा वेपन्सचा खरेदीदार आहे. सोबत आपण एनर्जी प्रोडक्ट्स पण रशियाकडून सगळ्यात जास्त खरेदी करतो. आता जर अमेरिका रशियाला कंट्रोल करू शकत नाही तर अमेरिका भारतासोबतचा जे रशियासोबतचा संबंध आहे त्याच्यावर कंट्रोल करू पाहते. म्हणून शेवटचा पर्याय त्याच्यासाठी आहे तो पेनल्टी लावणं. त्याच्यामध्ये भारताचं कमी पण अमेरिकेचं सगळ्यात जास्त नुकसान आहे, कारण भारत हा अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त मिल्क आणि ॲग्री प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करतो. इंडियानं ॲग्री आणि मिल्क प्रोडक्टवर कसलंही बार्गेनिंग न केल्यामुळे कदाचित अमेरिकेनं हा दबाव तंत्र म्हणून डिसिजन घेतला असू शकतो. आता याचा मार्केटवर उद्या काय परिणाम होईल, तर मार्केट नक्कीच उद्या अंडर प्रेशर असेल. काही सेक्टर निगेटिव्ह असतील, काही सेक्टरवर जास्त फरक पडणार नाही. सो निगेटिव्ह असणारे सेक्टर्स म्हणजे टेक्स्टाईल सेक्टर, ऑटो सेक्टर, ज्वेलरी सेक्टर, स्टील सेक्टर. ह्या सेक्टरवरती उद्या मार्केट जास्त निगेटिव्ह दिसू शकतं. पण काही सेक्टर असे असतील की ज्याच्यावर जास्त निगेटिव्ह प्रेशर राहणार नाही, ते म्हणजे IT सेक्टर, कारण हे सेक्टर सर्व्हिस विकतं ना की प्रोडक्ट्स. सो ओव्हरऑल मार्केटवरती याचा टेम्पररी निगेटिव्ह इम्पॅक्ट असेल.